त्यांना का मराठ्यात आणि ओबीसी दरी निर्माण करायची हे मला नाही कळत। जर आमच्या नोंदी सापडल्या तर तुम्ही जर शिकलेले आहेत, तुम्ही जर स्वतःला तज्ज्ञ म्हणून घेताय, तुम्ही जर स्वतःला खूप हुशार समजताय, तर तुम्हाला एक गोष्ट का कळत नाही की ह्या 1.5-2 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत आम्ही ओबीसीतून मागतोय का, ओबीसीचं द्या म्हणतोय का? आमच्या जर नोंदी असल्या तर आम्हाला आरक्षण द्यायला हरकत काय, एवढं जर त्यांना कळत नसत कसं ते ओबीसीचं काम करतायत हेच कळत नाहीये। गरीब ओबीसीला कळतंय की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र दिले पाहिजे, मग हे शिकल्या लोकांनाच का कळत नाही हाच खूप मोठा प्रश्न आहे। आता हे 2 तर मी सांगतो यांनी जर ते अपलोड नाही केल्या, ते कोण सोनी का स्वामी कोण येतो आणि स्वामी आणि इकडं ते तहसीलदार यांनी जर ते अपलोड नाही केल्या, हे 2 तर 100% जाणार। हे जर कोणाचं ऐकून बघा, हे जर बीड मधल्या कोणाचं ऐकून त्या नोंदी अपलोड केलेल्या एनएससी वरून जर उडवत असतील तर तुमचं त्यांचं ऐकल्यामुळे तुमचा बळी जाईल। तुम्ही कोणाचं ऐकू नका, इथं नोकरी भेटत नाही। मी काय सांगतोय समजून घ्या दोघांनी सुद्धा, इथं नोकऱ्या भेटत नाहीत, नोकरीसाठी मरमर करावी लागती। मला तुमचं वाटोळं करायचं नाहीये, तुम्ही माझ्या 2000 लोकांचं वाटोळं करू नका। कोणाचं ऐकून जर तुम्ही ते केलं असेल तर ते पुन्हा अपलोड करा। तुम्ही त्यांच्यासाठी तुमचं नोकरीवर पाणी फिरू नका। पाटील कोण हस्तक्षेप करत त्यांना कळत नाही, त्यांना का मराठ्यात आणि ओबीसी दरी निर्माण करायची हे मला नाही कळत। जर आमच्या नोंदी सापडल्या तर तुम्ही जर शिकलेले आहेत, तुम्ही जर स्वतःला तज्ज्ञ म्हणून घेताय, तुम्ही जर स्वतःला खूप हुशार समजताय, तर तुम्हाला एक गोष्ट का कळत नाही की ह्या 1.5-2 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत आम्ही ओबीसीतून मागतोय का, ओबीसीचं द्या म्हणतोय का? आमच्या जर नोंदी असल्या तर आम्हाला आरक्षण द्यायला हरकत काय, एवढं जर त्यांना कळत नसत कसं ते ओबीसीचं काम करतायत हेच कळत नाहीये। गरीब ओबीसीला कळतंय की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र दिले पाहिजे, मग हे शिकल्या ह्या लोकांनाच का कळत नाही हाच खूप मोठा प्रश्न आहे। आता हे 2 तर मी सांगतो यांनी जर ते अपलोड नाही केल्या, हे कोण सोनी का स्वामी कोण येतो आणि स्वामी आणि इकडं ते तहसीलदार यांनी जर ते अपलोड नाही केल्या, हे 2 तर 100% जाणार। हे जर कोणाचं ऐकून बघा, हे जर बीड मधल्या कोणाचं ऐकून त्या नोंदी अपलोड केलेल्या एनएससी वरून जर उडवत असतील तर तुमचं त्यांचं ऐकल्यामुळे तुमचा बळी जाईल। तुम्ही कोणाचं ऐकू नका, इथं नोकरी भेटत नाही। मी काय सांगतोय समजून घ्या दोघांनी सुद्धा, इथं नोकऱ्या भेटत नाहीत, नोकरीसाठी मरमर करावी लागती। मला तुमचं वाटोळं करायचं नाहीये, तुम्ही माझ्या 2000 लोकांचं वाटोळं करू